नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी गिरीश निकम. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा विषय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयातील तज्ज्ञ अंकिता पारख आणि माणकेश्वर राम या विषयाला धरून विविध मुद्द्यांवर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही गेटचं मी स्टुडिओमध्ये जी24 तासच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आणि या दोन्ही तज्ज्ञांची मी ओळख करून देतो. अंकिता पारख या AHA अर्थात एरल लाईन्स हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमी ही नाशिकची अकॅडमी आहे. या अकॅडमीच्या त्या संचालिका आहेत. त्यांनी आपलं शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केलं, तर फॉरेन ट्रेडचं शिक्षण त्या पुण्यातून घेतलंय. मात्र आपल्या विद्यार्थ्यांसाठी योगदान द्यावं या हेतूनं त्यांनी भारतात येऊन शिक्षण क्षेत्रात AHM रूपानं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. नाशिक इथं ही संस्था आहे. तर माणकेश्वर राम हे AHAचे विभाग प्रमुख आहेत. अमेरिकेत हॉटेल इंडस्ट्रीमधील तसंच ITC सारख्या मोठ्या कंपनीत सेल्स आणि मार्केटिंग कामाचा 6 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आपली आवड पूर्ण करण्यासाठी अंकिता मॅडम सोबत आपल्या कामाला सुरुवात केली. चला तर आज आपण हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल या दोन्ही तज्ज्ञांकडनं खूप माहिती घेऊ. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला मी राम तुमच्याकडे येतो. हॉटेल मॅनेजमेंट या विषयामध्ये म्हणजे अजून बघा, अजूनही पालकांना वाटतं की आपल्या मुलाने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं. हे दोन शाखाच खूप प्रचलित आहेत. दुसरं कुठलं तरी क्षेत्र आहे तिथे छान करिअर होऊ शकतं असं आज अनेकांना वाटत नाही. तर हॉटेल मॅनेजमेंट या विषयावर काही गैरसमज आहेत ते तुम्ही आज दूर करा. नमस्कार. नक्कीच गिरीश. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजकाल पालकांना असं वाटतं की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त एक कुकिंग हा विषय आहे किंवा एक वेटर हा विषय आहे. जर आज आपण कोणाला विचारला, आपले नेबर सुद्धा असले, त्यांना आपण जेव्हा बोलतो अरे तुमचा मुलगा काय करतो, माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करतो, तर त्यावेळेस त्यांच्या मनात एक विचार येतो आणि ते पटकन बोलतात अच्छा तुमचा मुलगा वेटर आहे का, तुमचा मुलगा शेफ आहे का, म्हणजे कुकिंग करतो का. तर सगळ्यात मोठा हा गैरसमज आहे. सगळ्यात पहिला बघायला गेलं तर हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त वेटर किंवा कुकच नाही. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये टोटल जर तुम्ही बघायला गेलं तर 12 डिपार्टमेंट आहेत. हे 12 डिपार्टमेंटमध्ये तुमचं करिअर करू शकता. आणि आमचे मूळ जे मेजर डिपार्टमेंट आहे फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, F&B सर्व्हिस आणि किचन, याच्या व्यतिरिक्त पण सेल्स अँड मार्केटिंग हा एक डिपार्टमेंट आहे, बिझनेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे. हे विचार कोणी करत नाही, हे कुठलेही पालक करत नाही की यामध्ये सुद्धा या डिपार्टमेंट्स आहेत. तर हॉटेल मॅनेजमेंट हा क्षेत्र सगळ्यात पहिले जर मी सांगायला गेलो तर हा क्षेत्र खूप मोठा आहे आणि हा सायमल्टेनियसली टुरिझम इंडस्ट्रीला कनेक्टेड आहे. जसं टुरिझम इंडस्ट्री ग्रो करते तसंच सेम हॉटेल इंडस्ट्री ग्रो करते. तुम्ही जर आज गेलेल्या 5 वर्षाचा रेशो बघितला, 2014 मध्ये जो रेशो होता टुरिझम इंडस्ट्रीचा आणि आत्ता जो रेशो आहे त्यामध्ये 45% इन्क्रीमेंट झालेली आहे. 45% इन्क्रीमेंट म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढलेली आहे. किती वेगानं हे क्षेत्र वाढतंय या संख्येवरून आपल्या लक्षात येतं. एक्झॅक्टली. अंकिता, माणकेश्वर राम यांनी अगदी हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राचं एक स्वरूप आपल्याला थोडक्यात सगळं सांगितलेलं की किती विभाग आहेत, त्यामध्ये 14 विभाग आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. अंकिता, तुमच्याकडे मला माहिती पाहिजे की हे क्षेत्र किती चांगलं आहे, ओके, काय ह्याची वैशिष्ट्य आहे? असं बघायला गेलो तर हॉटेल मॅनेजमेंट हे काही नवीन गोष्ट नाहीये. हे 90 जे टाटास होते त्यांनी सुरुवात केलेली इंडियामध्ये गोष्ट कल्पना आहे. ती काही नवीन गोष्ट नाहीये भारतासाठी. पण आपल्या लोकांची थिंकिंग अशी आहे की हॉटेल मॅनेजमेंट एक त्याला तुच्छ मानलं जातं का. वेटर उष्ट्या प्लेटा उचलायचं किंवा कोणाच्यासाठी स्वयंपाक करायचा ते तुच्छ मानलं जातं. पण हॉटेल मॅनेजमेंट तसं नाहीये. हॉटेल मॅनेजमेंट कोणीही करू शकतं. त्याला एजचा काही क्रायटेरिया नाहीये. 17 वर्षाचा स्टुडंटही करू शकतो किंवा 35 वर्षाचं कोणी करू शकतं. त्याच्यामध्येही अगर आपण बघायला गेलो तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पर्सेंटेज क्रायटेरिया नाही आहे की आपल्याला कमीत कमी 80% पाहिजे किंवा 70%. जसं आपल्याला जे आपल्या इकडे फॉलो केलं जातं की जसं आपण बोलले होते की मेडिकल इंजिनिअरिंगला मेरिट असतं, खूप जास्त मेरिटची क्रायटेरिया आहे, तसं इथे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नाही आहे. हॉटेल मॅनेजमेंट एक स्किल बेस्ड कोर्स आहे. याच्यामध्ये तुमची कला दाखवायची आहे. कलेवरती तुम्हाला तुमचं प्रमोशन्स आहे, तुमचं फ्युचर त्याच्यावरती पूर्ण आवड असली पाहिजे. आवड पाहिजे. मग अंकिता जी, या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये विषय कोणकोणते येतात? ओके, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जसं रामजी बोलले की विषय आहे फ्रंट ऑफिस. त्याच्यामध्ये आपलं एक उदाहरण देते, रिसेप्शन एक पोझिशन असते. त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे पोझिशन्स आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त किचन डिपार्टमेंट आहे, त्याला आम्ही F&B प्रोडक्शन बोलतो, फूड अँड बेवरेज प्रोडक्शन. फूड अँड बेवरेज प्रोडक्शनमध्ये नुसतं इंडियन डिपार्टमेंट नाही आहे,
तसं आपण बोलतो चायनीज आहे, जापनीज आहे, कॉन्टिनेंटल, बेकरी, कन्फेशनरी, हे सगळ्या गोष्टी किचन डिपार्टमेंटमध्ये येतात, ज्याला आपण F&B प्रोडक्शन बोलतो. त्याच्या व्यतिरिक्त तिसरा डिपार्टमेंट आहे जो आपण मेन डिपार्टमेंट बोलू, तो आहे F&B सर्व्हिस, फूड अँड बेवरेज सर्व्हिस, जिकडे रूम सर्व्हिस, बँकवेटमध्ये सर्व्हिस, रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला जातो त्याची सर्व्हिस दिली जाते. त्यानंतर एक हाऊसकीपिंग आहे, हे आणि हाऊसकीपिंग टोटली जेवढं क्लिनिंगचं पूर्ण पार्ट बघतं हॉटेलचं. हे 4 डिपार्टमेंट म्हणजे आपण बोलू पाया हॉटेलचा. बाकीचे जे डिपार्टमेंटचे सगळे सपोर्ट सिस्टम आहे, पण हे पायावरती एक हॉटेल उभं असतं. माणकेश्वरजी, तुम्ही आता विभाग प्रमुख आहात HA. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर करिअरच्या कुठल्या कुठल्या संधी आहेत? म्हणजे आपला कार्यक्रम काही पालक बघत असतील, कदाचित आपल्या कार्यक्रमात त्यांना वाटेल की खरंच मुलाला टाकलं पाहिजे, क्षेत्र खूप फास्ट ग्रोथ होतंय, बरोबर. तर मग संधी कुठे कुठे आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट तर हॉटेल मॅनेजमेंट करून फक्त हॉटेलमध्येच नोकरी मिळेल हा गैरसमज मी दूर करेल. सगळ्यात पहिले हॉटेल मॅनेजमेंट करून तुम्ही हॉटेलमध्ये नोकरी करू शकता, तुम्ही सरकारी क्षेत्रातसुद्धा नोकरी करू शकता. जसं की आपला MTDC आहे, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आपला IRCTC आहे, इंडियन रेल्वे केटरिंग सर्व्हिसेस, आपली एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, आपले MNCs कंपनी आहे, जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला केटरिंगची रिक्वायरमेंट आहे, कस्टमर सर्व्हिसची रिक्वायरमेंट आहेत आणि ह्या सगळ्या क्षेत्र सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. तर असा एक सगळ्यात पहिले म्हणजे बोलायला गेलं तर हॉटेल मॅनेजमेंट करून फक्त हॉटेलमध्येच नोकरी न करता तुम्ही या बाकी क्षेत्रामध्ये पण नोकरी करू शकता. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फ्लाईट केटरिंगमध्ये नोकरी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही क्रूज लाईन, जी शिप असते, पॅसेंजर शिप घेऊन वेगवेगळ्या देशामध्ये जाते, तुम्ही 6 महिन्यामध्ये जवळपास 40 ते 50 देश फिरू शकता. त्यामध्ये आज जर तुम्ही जर्मनीमध्ये आहात तर तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रान्समध्ये जाऊ शकता आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही फिरून सुद्धा नोकरी करू शकता. जिथं बघायला गेलं तर मिनिमम सॅलरी जी रेंज आहे, पगार जे मिळते ते कमीत कमी 50,000पासून सुरुवात होते. तर असे भरपूर अनेक संधी आहेत हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर. अंकिता, एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो. तसं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आता आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, अनेक विद्यापीठांमध्ये आहे, काही खाजगी संस्था पण पुढे आहेत. मग विद्यार्थ्यांनी AH का निवडावं? चे का बरं? ची पहिली गोष्ट एंट्रन्स एक्झाम किंवा घेत नाही. तुमचं कॉलेज काय सुविधा पुरवतं? चे एंट्रन्स एक्झाम घेत नाही, जे काही कॉलेजेस घेता. आम्ही स्टुडंट इव्हन 35% असेल तरी चालेल, जरुरी नाही 80%च्या स्टुडंटकडे प्रत्येक वेळेस स्किल असतं. तर आम्ही पहिले स्किल्स बघतो स्टुडंटचे. दुसरी गोष्ट, चे मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. आमची जी स्टाफ आहे, फॅकल्टीज जे शिकवणारे आहे, ते फक्त टीचिंग एक्सपिरियन्सवाले नाही आहे, त्यांनी ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये ॲज अ सगळ्यात सिनियर शेफ, आपण एक्झिक्युटिव्ह शेफ्स आमची हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी पोझिशन आहे, त्या पोझिशनवर त्यांनी काम केलेलं आहे. तसेच बाकीच्या डिपार्टमेंटचे जेवढे पण टीचर्स आहेत ते सगळे कमीत कमी 10 ते 15 वर्षाचे एक्सपिरियन्सचे टीचर्स आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा ते अनुभव शेअर करता. ते फक्त टीचिंगमध्ये नुसतं प्युअर थिअरीमध्ये बिलीव्ह नाही करत. आमच्या इकडे 30% थिअरी आहे, 70% प्रॅक्टिकल आहे. माणकेश्वरजी, AHA म्हणजेच एअरलाईन अँड हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमी, जी नाशिकला आहे तुमची, या अकॅडमीमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत? अकॅडमीमध्ये बेसिकली कोर्सेस आपले वेगवेगळे ड्युरेशन्सचे आहेत. तर ते 1 महिन्यापासून सुरुवात होतात, तर जवळपास 3 वर्षापर्यंत कोर्सेस आहे. जसं 1 महिन्याचा एक कोर्स आहे तो स्पेशली बेकरीसाठी बनवलेला आहे मी, बेकरी आणि कन्फेशनरी, ज्यामध्ये आम्ही 30 डेजचा एक कोर्स घेतो, प्युअरली प्रॅक्टिकल बेस 100%. त्यामध्ये फक्त आणि फक्त किचनमध्ये, बेकरीमध्येच तुम्ही बेकरी प्रोडक्ट बनवू शकता. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक कोर्स आहे तो 1 वर्षाचा आहे, ज्यामध्ये आम्ही 6 महिने शिक्षण देतो आणि 6 महिने ट्रेनिंगसाठी पाठवतो 5 स्टार हॉटेल्समध्ये इंडियामध्ये. अजून एक आमचा एक प्रीमियम कोर्स आहे, ज्या कोर्सला स्पेशली न्यूझीलंड आणि इंडियन एज्युकेशन सिस्टमनी आम्ही दोघांनी मिळून तो डिझाईन केलेला आहे. त्या कोर्सचं नाव आहे इंटरनॅशनल डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. हा कोर्स टोटल 2 वर्षाचा आहे, ज्यामध्ये आम्ही 1 वर्ष शिक्षण देतो आहे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये, अगेन प्रॅक्टिकल आणि थेअरीसोबत, आणि 1 वर्षासाठी आम्ही विद्यार्थ्यांना न्यूझीलंडला पाठवतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आज न्यूझीलंडला जाणं हे सोपी गोष्ट नाही आहे. न्यूझीलंड 1000 विद्यार्थ्यांमधनं हार्डली 4 ते 5% विद्यार्थी घेते. तसंच आमचा करार आहे न्यूझीलंड आणि AHAचा करार आहे, ज्यामध्ये आम्ही जवळपास 50 ते 60 विद्यार्थी एव्हरी इयर आम्ही पाठवतो न्यूझीलंडला. न्यूझीलंड जर तुम्ही बघायला गेलात तर सगळ्यात पहिली गोष्ट, न्यूझीलंड एक टुरिझम बेस्ड कंट्री आहे. जसं तुम्हाला मी स्टार्टिंगला बोललो, टुरिझम आणि हॉटेल मॅनेजमेंट हे दोघंही एक समान आहेत, हे दोघंही एक सोबत चालतात. तर जर कुणाला न्यूझीलंड सारख्या कंट्रीमध्ये ट्रेनिंग घ्यायची असेल
तर डेफिनेटली हे कोर्स ते बघू शकता. 2 वर्षाचा कोर्स, 1 वर्ष स्टडी आणि 1 वर्ष ट्रेनिंग आहे ज्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडमध्ये ट्रेनिंग करताना जवळपास 12 ते 15 लाख रुपये स्टायपंड कमवतो विद्यार्थी एका वर्षामध्ये. तर मला नाही वाटत याच्यासारखा कोर्स अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रन करू शकते. इन्कमची देखील हमी नक्कीच. आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मेन इम्पॉर्टंट गोष्ट असं आहे की 2 वर्षानंतर काय, हे पालक आम्हाला येऊन विचारतात. चला ठीक आहे, तुम्ही 1 वर्ष शिक्षण दिलं, 1 वर्षासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना न्यूझीलंड पाठवता, त्याच्यानंतर काय? तर त्याच्यानंतर सगळ्यात मोठी संधी त्याच्यानंतर स्टार्ट होते. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना युरोपला पाठवतो. युरोपमध्ये पोलंड आणि माल्टा, अगेन टुरिझम बेस्ड कंट्रीज आहेत. 75% इकॉनॉमी टुरिझमवरती त्यांची बेस आहे. तर 2 वर्षासाठी आम्ही विद्यार्थ्यांना माल्टा किंवा पोलंडला पाठवतो आणि कमी ते कमी 14 लाखाचा इयरली पॅकेज मिळतो त्यांना. तर ह्या कोर्सेस आम्ही असे डिझाईन केलेले आहेत बाहेरच्या देशांसोबत. त्यांच्या क्युझिन जे आहेत ते फूड जे रन करतात, त्यांची इंडस्ट्रीचे जे एक्सपिरियन्स आहे आणि आमचा जो एक्सपिरियन्स आहे इंडियन, ऑब्व्हियसली अतिथी देवो भव, हे दोघंही कंबाईन करून आम्ही असे डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस रन करत आहोत. माणकेश्वरजी, अनेक प्रायव्हेट कॉलेजेस, अनेक संस्था विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू आणत असतात. त्यातून त्यांना नोकरीची चांगली संधी मिळत असते. मग एचे विद्यार्थ्यांच्या नोकरीची हमी घेते? 100% घेते. तेही आम्ही ठामपणे बोलतो की 100% आम्ही गॅरंटी घेतो नोकरीची. त्याचं पहिलं कारण असं आहे की इंडस्ट्रीमध्ये जर आज बघायला गेले तुम्ही तर 1000 नोकऱ्या आहेत, पण ते नोकऱ्या फुलफिल करण्यासाठी आपल्याकडे फक्त 200 विद्यार्थी आहेत. म्हणजे तर तुम्ही बघायला गेले तर हा रेशो मायनसमध्ये गेलेला आहे. डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. तर ह्या सप्लाय पूर्ण कमी करण्यासाठी आम्ही 100% मेहनत करत आहोत की जास्तीत जास्त लोकांना आम्ही हॉटेल इंडस्ट्री, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीबद्दल आम्ही माहिती द्यावं. तर ते 100% आम्ही गॅरंटी घेऊन नोकरीची हमी देत आहोत. अगदी. कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जगभरात हॉटेल आणि टुरिझम क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. हा महत्त्वाच्या मुद्द्यावर देखील मी तुमच्या दोघांकडनं मतं जाणून घेणार आहे. एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. अंकिताजी, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सगळं स्वरूप पाहिलं, काय काय संधी आहेत ते पाहिलं, एची वैशिष्ट्य पाहिलं आपण तुमच्या संस्थेची. आता मला सांगा की सध्या कोविडमुळे अख्ख्या जगभरात हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र असेल, म्हणजे हॉटेल आणि टुरिझम या 2 क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. बिलकुल. तर तुमच्या नजरेतून काय, कसं स्वरूप आहे सध्या? कोविडचा जो फटका होता तो पूर्ण जगात भरला डेफिनेटली. पण मी असं बोलेल की ज्यावेळेस कोविड होतं त्यावेळेस हॉटेल इंडस्ट्री बंद नाही पडली. कोरोना पेशंट्स, डॉक्टर्स, नर्सेस त्यांना राहण्यासाठी, मी एक एक्झाम्पल आपला मुंबईचा देते. मुंबईमध्ये ताज हॉटेल दिलं गेलं नर्सेसला आणि डॉक्टर्सला, म्हणून इंडस्ट्री बंद नाही पडली. फक्त त्यांचं जे कस्टमर्स आहे ते चेंज झाले होते, पण इंडस्ट्री बंद नाही पडली. त्याच्यामुळे कोरोनामुळे डेफिनेटली इफेक्ट झालेला आहे. तो भारतात नाही, सगळ्या जागी झालेला आहे. पण येस, आम्ही तरी पण अजून आहे की आमचे स्टुडंट्स अजून पण लास्ट वीकमध्ये त्यांनी राजस्थानला जॉईनिंग केलेली आहे 5 स्टार प्रॉपर्टीजमध्ये. म्हणून बाकीचे इंडस्ट्रीज अजून चालू नाही झाल्या आहे. कंपनीज बंद होते पण हॉटेल्स चालू होते. दुसऱ्या जागी अजूनपर्यंत कॉलेज स्टार्ट नाही झालेले, नोकरी चालू नाही झालेली, पण आमचे स्टुडंट्स ऑलरेडी ट्रेनिंगला लागलेले, नोकरीला लागलेले आहे. कोविड सिच्युएशनमध्ये हे कोणत्याच इंडस्ट्रीमध्ये झालेलं नाही जे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आम्ही केलं आहे. माणकेश्वरजी, ही परिस्थिती पूर्ववत व्हायला आणखी किती काळ लागू शकतो, तुमचं काय मत आहे? थोडा त्याला वेळ नक्कीच लागणार आहे, कारण हे जे कोविड सिच्युएशन आहे, पॅन्डेमिक आहे, ते जगभरात पसरलेलं आहे. या इंडस्ट्रीमध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जेवढे हॉटेलियर्स आहेत ते आपल्याकडनं खूप प्रयत्न करत आहेत की ह्या सिच्युएशनला आपण ओव्हरकम कसं करू. कारण ही सिच्युएशन जी आहे ती सुधारायला भरपूर वेळ लागणार आहे, 100% ती गोष्ट खरे आहे. पण तसंच ती गोष्ट टाळता कसं येईल, आपल्याला प्रिकॉशन्स कसं घेता येईल, ती हॉटेल इंडस्ट्री ओव्हरकम करत आहेत. मोठमोठे ग्रुप जे आहेत, मॅरिएट झालं, ताज, ITC, असे भरपूर अनेक ग्रुप्सचे हॉटेल्स आहेत, ते एकत्र येऊन त्याला प्लॅन करतायत की आपण हे जे पॅन्डेमिक आहे त्याला आपण असं अवॉइड कसं करू शकतो. तर डेफिनेटली आता लास्ट मंथमध्येच गव्हर्नमेंटनी परवानगी दिली की 50% स्टाफ म्हणून तुम्ही हॉटेल स्टार्ट करू शकता. आणि या मंथमध्ये सुद्धा परवानगी मिळाली की 100% स्टाफ म्हणून तुम्ही हॉटेल चालू करू शकता. तर बेसिकली गिरीश, ट्रॅव्हलिंग तर चालू झालेली आहे. अगदी. विमान सगळ्या चालू झालेले आहेत, काही ट्रेन आहे विशेष ते सुद्धा चालू झालेले आहेत, रोड ट्रान्सपोर्टेशन चालू झालेले आहेत. तर जो बिझनेस स्टॉप झाला होता, बिझनेसमुळे जे हॉटेलला मिळत होते कस्टमर्स किंवा गेस्ट, ते आता स्टार्ट झालं आहे. तर ते हळूहळू जर तुम्ही आत्ता बघायला गेले तर 45%
ऑक्युपन्सी हॉटेल्सला स्टार्ट झालेली आहे. तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जवळपास मे ते जूनपर्यंत आपण बघूया की 100% सगळ्या हॉटेल्स लाईनीवर येतील आणि टुरिझम इंडस्ट्री सुद्धा भरपूर ग्रो करेल त्या याच्यामध्ये. म्हणजे 2020चा मे हंगाम जो म्हणतो आपण सुट्ट्यांचा हंगाम, तर तो यावेळेला वाया गेला असं म्हणू शकतो, पण 2021चा हंगाम कॅच करू शकतो आपण, 100% असं आपण आशा ठेवायला हरकत नाही. येस. अंकिताजी, असं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये भरपूर संधी आहेत असं तुम्ही म्हणताय. मला सांगा की रोजगाराच्या भरपूर संधी आहेत, तर कायमस्वरूपी नोकरी किंवा सरकारी नोकरी कितपत मिळू शकते हॉटेल मॅनेजमेंटचा एखादा कोर्स केल्यानंतर? हॉटेल मॅनेजमेंटचं उदाहरण घेऊ आपण. जर आपण डिग्री केली आहे, बॅचलर डिग्री केली जर हॉटेल मॅनेजमेंटची, तर स्टुडंट आर्मी, नेव्ही, मिलिटरी यांच्यामध्ये कुकचे पोझिशन्स निघता. त्याच्यानंतर रेल्वेसारख्या याच्यामध्ये IRCTC मध्ये सुद्धा पोझिशन निघता. प्रत्येक स्टेटचं एक टुरिझम आहे, जसं महाराष्ट्र टुरिझम आहे, गुजरात टुरिझम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा स्टुडंट्स अप्लाय करू शकता. तर डेफिनेटली गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहे स्टुडंटसाठी. फक्त लोकांचा गैरसमज आहे की गव्हर्नमेंट जॉब नाही करता येणार म्हणून हॉटेल इंडस्ट्री सोडावी, तर ते चुकीचं आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला जर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुमच्याकडे स्किल्स आहे तर डेफिनेटली तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पण मिळू शकतो. एक छोटासा वेगळा प्रश्न की अनेक जण बघा आता स्पर्धा परीक्षा देतात, MPSC UPSC, तर त्यावेळेला बरेचसे इंजिनिअरिंग मुलं देखील स्पर्धा परीक्षेकडे वळतात आणि मोठं यश मिळवतात. अगदी मेडिकल झालेला मुलगा देखील स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळवतो. तुमच्या क्षेत्रात असं पाहायला मिळतं का की शिक्षण खूप वेगळंच आहे, वळला हॉटेल मॅनेजमेंटकडे? हो, असं होतं. दरवर्षी कमीत कमी 10 ते 15 स्टुडंट्स आमच्याकडे एकतर डिप्लोमा इंजिनिअरिंगचा करून आलेले आहे किंवा डिग्री कंप्लीट करून आलेले किंवा अर्धवट सोडलेला आहे. कधी कधी पॅरेंट्स मुलांचं इंटरेस्ट काय ते समजून घेत नाही. तुझा मित्र इंजिनिअरिंग करतोय किंवा माझ्या मित्राचा मुलगा इंजिनिअरिंग करतोय म्हणून तू पण कर, बाजूचे हे करतोय म्हणून तू पण तेच कर. पण स्टुडंट्सला इंटरेस्ट नसतो, त्यांच्याकडे स्किल्स वेगळे आहे, पण त्यांना फोर्सफुली ते 1-2 वर्ष करता, स्वतःचा टाइम घालवता, पैसा वाया घालवता, नंतर त्यांना असं वाटतं की नाही मी हे करू शकत नाहीये. एक तर ते नापास होता, नंतर ते डिसिजन घेतात किंवा मग कंप्लीट करून ते परत हॉटेल मॅनेजमेंटकडे येतात. हे दरवर्षी कमीत कमी 10 ते 15 स्टुडंट्स आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही ट्रेन करतो आणि ते सक्सेसफुली प्लेस झालेले आणि दे आर व्हेरी हॅपी. चांगली गोष्ट आहे. माणकेश्वरजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे AHN म्हणजे तुमच्या संस्थेनं आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांना चांगले जॉब्स मिळवून दिलेले आहेत, म्हणजे फिगरच सांगा मला. नक्कीच गिरीश. AHLला 4 वर्ष झाले. 2016 मध्ये आम्ही सुरुवात केली होती. 2016 मध्ये ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आमच्याकडे 25 विद्यार्थी होते फक्त. 25 विद्यार्थ्यांपासून आम्ही स्टार्ट केली. तर 2020 पर्यंत जवळपास आम्ही 550 विद्यार्थ्यांना प्लेस केलेलं आहे. तर 550 विद्यार्थ्यांपैकी 450 विद्यार्थी जे आहे ते इंटरनॅशनल जॉब करत आहात. मलेशियामध्ये, सिंगापूरमध्ये, मॉरिशियसमध्ये, मालदिव्जमध्ये, सेशल्समध्ये. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो की युरोपमध्ये आम्ही जॉब गॅरंटी देतोय. तर युरोपमध्ये माल्टामध्ये जॉब करतायत, पोलंडमध्ये जॉब करतायत, USA मध्ये जॉब करतायत, न्यूझीलंडमध्ये जॉब करतायत, ऑस्ट्रेलियामध्ये जॉब करतायत. लास्ट बट नॉट लिस्ट आपल्या भारतामध्ये जसं ताज ग्रुप आपल्या भारताची शान आहे, ITC ग्रुप ऑफ हॉटेल हे पण आपल्या भारताची शान आहे. तर या सगळ्या हॉटेल्समध्ये आपण जवळपास 550 विद्यार्थी प्लेस केलेत. त्यापैकी 400 विद्यार्थी इंटरनॅशनल आहात आणि 100 विद्यार्थी आपण भारतामध्ये प्लेस केलेले आहेत. तर हे आणि आमचं या वर्षीचं पण टार्गेट असंच असेल की आम्ही जवळपास 200 विद्यार्थी यावर्षी पण प्लेस करू. आणि आमचा लास्ट इयरचा हायेस्ट पॅकेज जो आम्ही क्लोज केला होता तो एक इंजिनियरपेक्षा जास्त आहे. तो आहे 16 लाख रुपये आम्ही प्लेस केला होता आणि तो कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये स्टुडंट सिलेक्ट झाला होता. विद्यार्थी हयातमध्ये जॉब करतो आहे. माहिती तुम्ही सांगता याच्यावरच हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राचं महत्त्व किती आहे. मगाशी तुम्ही 45% ग्रोथ सांगितले गेल्या 5 वर्षात. एवढ्या वेगानं हे पसरते, वाढतंय क्षेत्र. बरोबर. तर नक्कीच तुम्ही जसं बोलले वाढतंय म्हणून तर यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज जास्त येते, रोजगार मिळतोय लोकांना. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट जो आहे रोजगार. आपण रोजगारवरती अनेक वेळेस भरपूर गोष्टी ऐकतो कुठेही, पण हे रोजगार जर या क्षेत्रामध्ये जर पाहिजे असेल तर कोणीही डोळे बंद करून AHLकडे या आणि नक्कीच आम्ही तुम्हाला हमी देऊ नोकरीची की तुम्हाला नोकरी मिळेलच म्हणजे मिळेल. एवढी गॅरंटी आम्ही का देतोय याच्या मागे पण कारण आहे, जसं मी गिरीशना सांगितलं. पण माणकेश्वरची फक्त नोकरीच काय, एखादा व्यवसाय करायचा म्हटलं तर? 100% हे तर तुम्ही अगदी बरोबर बोलले. जर व्यवसाय करायचा असेल तर AHL व्यवसायाला मदत नाही, फायनान्स सुद्धा करतो. एक 10 लाखाची रक्कम आम्ही कुठलाही, असं म्हटलं जातं की हॉटेल व्यवसायात फायदा खूप आहे, 40 ते 50% फायदा असं म्हणतात. 40 ते 50% तुम्ही तर कमीच बोलले. फूड इंडस्ट्रीमध्ये 65% प्रॉफिट असतो डेफिनेटली. ते तुमच्यावरती डिपेंड आहे, तुमचे स्किल्स कसे आहेत. तुम्ही त्याला 70% सुद्धा करू शकता, स्किल नसले तर 40% सुद्धा होतो. तर डेफिनेटली आम्हाला एंटरप्रेनर्स पण बनवायची खूप इच्छा असते आणि आम्ही दरवर्षी 1 ते 2 एंटरप्रेनर्स आम्ही बनवतो सुद्धा.
त्यांना सेटअप करण्यापासून तर फायनान्सपर्यंत आम्ही हेल्प करतो. आदित्य बिर्ला फायनान्स कंपनी तुम्हाला माहितीच असेल. आदित्य बिर्ला सोबत आम्ही टाईडअप आहोत. तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचा रेस्टॉरंट टाकायचा आहे किंवा छोटा कॅफे टाकायचा आहे किंवा मोठं रिसॉर्ट टाकायचं आहे तर आदित्य बिर्ला 10 लाखापर्यंत फायनान्स करते. तर हे आम्ही करून देतो. दुसरी गोष्ट अजून अशी की जे विद्यार्थी ऑब्व्हियसली कोर्सेस असे जर आहेत तर ऑब्व्हियसली फीस पण तशी असतील त्यामध्ये. तर ज्या विद्यार्थी ज्या पालकांकडे सध्या कोरोनामुळं भरपूर लोकांचे जॉब गेलेले आहेत, फायनान्शियल कंडिशन खूप खराब चालू आहे, तर आम्ही एक अजून ॲड ऑन केलं आहे की आदित्य बिर्ला सोबत टायअप करून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना लोन फॅसिलिटी सुद्धा देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 0 इंटरेस्ट, 0% इंटरेस्ट आहे लोनला. तुम्ही जेवढे लोन अमाऊंट घेणार तेवढंच तुम्हाला परत करायचं, याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर हे आम्ही कोविड सिच्युएशनमध्ये स्पेशली लॉन्च केलं आहे विद्यार्थ्यांसाठी. अगदी वेळ थोडा आहे. अंकिता, मी तुमच्याकडे येतो. शेवटचा प्रश्न की तुम्ही माहिती तर भरपूर दिली वेगवेगळ्या अंगाने की हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र काय आहे हे मला वाटतं आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांना देखील चांगलं समजलं असेल. तरी एची ही संस्था काही वर्कशॉप भरवते का की त्या वर्कशॉपमध्ये पालक देखील येऊ शकतात आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राच्या कुठल्या कुठल्या संधी आहे भविष्यात, विद्यार्थी आणि पालक दोघेही घटक त्या वर्कशॉपमध्ये अटेंड करू शकतात, असं काही तुमचा उपक्रम असतो का? दरवर्षी असतो. ॲक्च्युली आम्हाला कॉलेजमध्ये पण इन्व्हिटेशन असतं जिकडे स्टुडंट्स आणि पॅरेंट्स येतात, त्यांच्याशी आम्ही 1 to 1 आमचं इंटरॅक्शन असतं. ते असतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कॉलेजमध्ये पण आपण येत असतं पॅरेंट्स रेग्युलर बेसिसमध्ये. युजली एप्रिल टू जून दरवर्षीचा हा वेळ आहे जेव्हा पॅरेंट्स आणि स्टुडंट्स येत असतात आपल्याकडे वर्कशॉपसाठी किंवा काही काउन्सिलिंगसाठी की माझ्या मुलांनी काय करावं, त्याची इच्छा हे आहे पण माझ्या हिशोबाने त्यांनी हे करावं. तर ते आपलं मत घ्यायला येतं आणि अकॉर्डिंगली आपण त्याचा डिसिजन काढतो, त्याचा इंटरेस्ट आहे का. असंही कधी कधी होतं की स्टुडंट आलेला असतो म्हणजे त्याच्याकडे ती कलाच नाही आहे, तर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट करून काही फायदा नाही आहे, त्याचं डोकं दुसऱ्या जागी चालतं, तर आपण त्या हिशोबाने त्यांना काउन्सिलिंग पण करतो. मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माणकेश्वरजी आणि अंकिताजी तुम्ही अत्यंत खूप महत्त्वाची माहिती दिली, विविध अंगाने दिली आणि हॉटेल मॅनेजमेंट हा विषय काय अत्यंत सोप्या भाषेत समजून सांगितला. मला वाटतं आपला कार्यक्रम बघून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल की ॲडमिशन घेऊ आपण आणि चांगलं करिअर त्यात होऊ शकतं. हा विश्वास तुम्ही आजच्या कार्यक्रमातून दिलात. आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आता इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.